नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत लोकशाहीचा सर्वात मोठा अस्त्र म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 5च्या कायद्याबद्दल। लोकशाही व्यवस्थेमध्ये शासन हे जनतेसाठी, जनतेद्वारे आणि जनतेचे असते। मात्र शासनाचे कामकाज जर गुप्त राहिले तर लोकशाहीचा खरा अर्थच संपतो। यासाठीच नागरिकांना शासनाच्या कामकाजाची माहिती मिळावी, पारदर्शकता वाढावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा या उद्देशाने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 भारतात लागू करण्यात आला। या कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे कलम म्हणजेच कलम 5, कारण हे कलम माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याच्या नियुक्ती व जबाबदाऱ्यांशी संबंधित आहे। थोडक्यात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा नागरिकांना सरकारी कार्यालये, विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील माहिती मागण्याचा कायदेशीर अधिकार देतो। हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून संपूर्ण भारतात लागू झाला। या कायद्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख झाले आहे। कलम 5चे स्वरूप आणि उद्देश। RTI कायद्याचे कलम 5 हे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर PIO आणि असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर APIO यांच्या नियुक्तीबाबत आहे। नागरिकांनी मागितलेली माहिती कोण देणार, कोण जबाबदार राहणार आणि माहिती देण्याची प्रक्रिया कोण पाहणार याची स्पष्टता हे कलम देते। कलम 5चे उपकलम 1 पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर PIO। कलम 5चे उपकलम 1 नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने किमान एक पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर PIO नियुक्ती करणे बंधनकारक आहे। हा अधिकारी संबंधित कार्यालयात माहिती देण्याची मुख्य जबाबदारी सांभाळतो। PIO हा RTI अर्ज स्वीकारतो, अर्जातील माहिती गोळा करतो आणि ठराविक कालावधीत अर्जदाराला माहिती पुरवतो। नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून PIO काम करतो। कलम 5चा उपकलम 2 असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर APIO। ग्रामीण, दुर्गम व तालुका पातळीवरील नागरिकांना RTI अर्ज देणे सोपे व्हावे यासाठी असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर APIOची नियुक्ती करण्यात येते। APIOचे मुख्य काम म्हणजे RTI अर्ज स्वीकारून तो योग्य त्या PIOकडे पाठवणे। APIO स्वतः माहिती देत नाही, मात्र नागरिकांसाठी तो एक महत्त्वाचा संपर्क अधिकारी असतो। कलम 5चे उपकलम 3 माहिती देण्याची जबाबदारी। या उपकलमानुसार PIOवर नागरिकांना माहिती देण्याची पूर्ण जबाबदारी असते। मागितलेली माहिती जर इतर विभागाकडे असली तर PIOने ती माहिती मिळवून अर्जदाराला देणे आवश्यक असते। माहिती माझ्याकडे नाही असे सांगून जबाबदारी टाळण्याचा अधिकार PIOला नाही। कलम 5चे उपकलम 4 इतर अधिकाऱ्यांची मदत। PIOला त्याचे काम योग्य प्रकारे करता यावे यासाठी तो इतर अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतो। ज्याची मदत घेतली जाते तो अधिकारी कायद्याच्या दृष्टीने PIO समजला जातो। कलम 5चे उपकलम 5 जबाबदारी निश्चिती। जर मदत करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे माहिती देण्यात उशीर झाला, चुकीची माहिती दिली गेली किंवा माहिती नाकारली गेली तर तो अधिकारीही दोषी धरला जातो। यामुळे कोणताही अधिकारी जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही। PIOची काही महत्त्वाची कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत। RTI अर्ज स्वीकारणे, 30 दिवसाच्या आत माहिती देणे, जीवन व स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणात 48 तासात माहिती देणे, योग्य कारणाशिवाय माहिती नाकारणे, टाळणे, नागरिकांचे सभ्य व कायदेशीर वर्तन करणे, माहिती न दिल्यास होणारी कारवाई। जर PIOने माहिती देण्यास टाळाटाळ केली, चुकीची माहिती दिली किंवा उशिरा केला तर अर्जदार अपील करू शकतो। माहिती आयोगाकडून संबंधित PIOवर दररोज 250 प्रमाणे दंड ठोठावला जाऊ शकतो, जो कमाल 25,000 पर्यंत असतो। कलम 5 मुळे माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षात प्रभावीपणे अंमलात येतो। माहिती देणारा अधिकारी स्पष्टपणे निश्चित होतो, प्रशासन जबाबदार बनते आणि नागरिकांचा सरकारवरील विश्वास वाढतो। भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचे आहे। माहितीचा अधिकार अधिनियम हा लोकशाही मजबूत करणारा कायदा आहे आणि कलम 5 हा या कायद्याचा कणा आहे। पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर PIO शिवाय माहितीचा अधिकार केवळ कागदावरच राहिला असता। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कलम 5ची माहिती ठेवणे आवश्यक आहे। जागृत नागरिक आणि जबाबदार अधिकारी यांच्यामुळेच लोकशाही यशस्वी होते आणि माहितीचा अधिकार हा त्याचा प्रभावी मार्ग आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ट्रूथ सिरीजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।